जपामध्ये प्राण आणला होता ध्रुवाने आणि मग संपूर्ण सृष्टीचा श्वास थांबला, देवतांचा श्वास थांबला. देवता ब्रह्मदेवाकडे गेले, विनंती केली, ब्रह्मदेवा विधाता तात पितामह काय चाललंय? ते म्हटले भगवंताचा एक भक्त आहे, मधुवनामध्ये भगवंताच्या भेटीकरता तपश्चर्या करतोय आणि त्याने श्वास थांबवलाय. भक्तच श्वास घेत नसेल तर जग कसं श्वास घेईल? त्याचा श्वास थांबलाय, मग जग कसं श्वास घेईल? भगवंताकडे गेले, देवा भक्ताला भेट द्या, नाही तर आम्ही जगणारे. इंद्राला वाटलं ध्रुव कशा करता तपश्चर्या करतोय, त्याने अप्सरा पाठवल्या ध्रुवा करता. याला लगेच टेन्शन लागतं, माझं सिंहासन गेल तपश्चर्या करून, परत पाठवले. आणि मग भगवंताने तिथं ध्रुवाला दर्शनाकरता भगवंत प्रगट झाले. 5 महिन्याची तपश्चर्या केली. 5 ते 6 महिन्यामध्ये ध्रुवाने भगवंताला प्रगट केलं. एक लक्षात घ्या, देव आजही यायला तयार आहे, पण त्या ताकदीचा बोलवणारा लागतो. आमचे माणसं म्हणतात आम्हाला देव का दिसत नाही. अरे ताकदच नाही ना तेवढी देव पाहण्याची आपल्यात. पाशाल का त्याचं रूप? अर्जुन सुद्धा म्हटला, देवा तुझं रूप आवरून घे, मला माझी हिंमत नाही तुझं पाहण्याची रूप. 10व्या अध्यायामधला विभूती योग ऐकला. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं होतं. रूप पाहिल्याबरोबर, त्याची चमक पाहिल्याबरोबर, रूप काय सामान्य आहे देवाचं? रूप सामान्य? कोटी चंद्र सूर्य मुख पाहता हे आहे ना, चंद्र सूर्याचं काहीतरी काकड्यामध्ये प्रमाण आहे ना, ते कोणतं काकड्यामध्ये प्रमाण आहे एक. आणि म्हणून कोट्यावधी चंद्र सूर्य हे सगळा प्रकाश भगवंताचा आहे. त्याचा किती प्रकाश असेल? चंद्र सुद्धा त्याच्यामुळे शीतलता देतो, सूर्य सुद्धा त्याच्या नावाने तापतो, मग त्याचा किती प्रकाश असेल? पाहणं सोपं आहे, पाहता येत नाही आपल्याला. पण ध्रुवाने प्रगट केला. ताकदीचा बोलवणारा पाहिजे. कोण म्हणता आपला नैवेद्य देव खात नाही? नैवेद्य देव खातो, पण खाऊ घालणारा हात नामदेवरायांचा लागतो. दूध पियो मोरे गोविंद लाला. नामदेवराय म्हटले, देवा दूध प्या, मी दूध घेऊन आलोय. नाही पिलं. नामदेवराय म्हटले, रोज बाबांच्या हाताने प्यायचं, माझ्या हाताने प्यायचं नाही. बाबा आले नाहीत म्हणून करताय का? नाही, प्यायलं नाही. काला बछडा कपिला गाई. अशा तशा गाईचं आणलं नाही, कपिला गाईचं दूध आणलंय. कपिला गाईचं. नामदेवराय विनंती करतात देवाला, दूध प्या. देव दूध नाही पेत. सोने का गडवा दूध ने भराया. सोन्याचा गडवा आहे तुला दूध पिण्याकरता, पे ना. नाही पेला, मग असा तसा पेत नाही. देवा तू जर नाही दूध पेलं तर तुझ्या पायावर मस्तक आपटून आपटून जीव देईल. मग तेव्हा देवाला दूध प्यावं लागलं. असं आहे आपलं. देवाला यावं लागलं तेव्हा. आपण येतो का मारुतीच्या मंदिरामध्ये येतो, नैवेद्य दाखवतो, कधी मस्तक आपटलंय का देवाला? हे बघा नैवेद्य खाय, खालास खाय, नाहीतर असं नैवेद्य फेकतो समोर आम्ही, तिथल्या तिथून माघारी फिरतो. आमचा भावच नाही. मग मनात भावच नसेल तर देव मिळेल का? मनी नाही भाव मने देवा मला पाव. मने नाही भाव मने देवा मला पाव. मनी नाही भाव मने देवा मला पाव. मने नाही भाव मने देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही र. देव आशाने पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. का देव? असा तसा देव आहे? दगडाचा देव त्याला वडराच भेव. सोन्या चांदीचा
पाण्यात भेव लाकडाचा देव त्या लागणीच भेव देवा शाने पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र पण देव मिळवण्याकरता ताकदही तेवढी लागते ना. ध्रुवाने एका 5 ते 6 महिन्यात देव आणला. भगवंत समोर उभे आहेत, आकर्ण डोळे, मोरपिच्छे डोक्याला, वैजयंती गळामाळा, स्फटिकासारखे भगवंताचे दात आहेत, डोळ्यामध्ये काजळ भरलेलं आहे. हा किती गोड आहे. कमळासारखे ओठ आहेत त्याचे, बाजूबंद लावलेले आहेत, पितांबर शोभतोय भगवंताला. आणि असा दिव्य भगवंत ध्रुवाच्या समोर उभा राहिला. पण ध्रुव डोळेच उघडत नाही. म्हणून ध्रुवाला काय केलं, आतमध्ये दर्शन दिलं आणि एकदम अचानक गुप्त झाले. तडप निर्माण झाली. देव आला होता, कुठे गेला म्हणून डोळे उघडले तर समोर उभा देव. भगवंताला पाहिलं, डोळ्यामध्ये ध्रुवाच्या पाणी आलं, सदगदित कंठ झाला. स्तुती करावी वाटली पण बोलताच येत नाही. म्हणून भगवंताने आपला शंख ध्रुवाच्या गालाला लावला. कपोलांना कपोल म्हणतात, गालाला लावला आणि मग ध्रुवाने स्तुती केली. भगवंत म्हटले, ध्रुवा काय भक्ती केली रे तू. अशी भक्ती कोणी केली नाही माझ्याकरता. एवढी 5 महिन्यामध्ये तुझ्याकरता यावं लागलं मला. श्वास थांबवावं कुठं भक्ती करण्यामध्ये. अशी भक्ती कोणी केली नाही. काय पाहिजे मागशील ते देईन. देव मग ध्रुव म्हटले, देवा काही मागायचं नाही. तुझं दर्शन कोणाला घडतं रे. तुझं दर्शन मला घडलंय. आता मला दुसरी इच्छा. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले. आणि देव पाहून सुद्धा ज्या भक्ताचं मन इकडे तिकडे पळतोय तो खरा भक्त नाही, तो नावाचा भक्त आहे. आणि मग भगवंतांनी ध्रुवाला आढळपद देऊन टाकला. आढळपद, आढळपदी बाळ बैस. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ शिराचा सागरू उपमन्यू. शिराचा सागरू उपमन्यू. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. क्षीराचा सागरू उपमन्या. ध्रुव बाळाला आढळपद दिलं. ध्रुवाला भगवंत भेटलंय घरच्यांना नारदांनी सांगितलं. आणि मग नारदांनी जेव्हा सांगितलं उत्तानपादाला तुमच्या मुलाचा अधिकार मोठा आहे, तेव्हा उत्तानपाद सुरूची सर्व काही ध्रुवाच्या स्वागताकरता थांबले. ध्रुव वनातून येतोय. हा गावाच्या बाहेरूनच फुलं टाकले. ध्रुवाला फुलं टाकत आणले. हा बघा. आणि ध्रुवाने जेव्हा पाहिलं, सगळ्यात समोर कोण होती तर सुरूची माता होती. कोण होती? सुरूची माता, हातामध्ये ताट घेऊन. आणि मग ध्रुव हसायला लागला नियतीवर. बरोबर आहे, आईनं म्हटलं बरोबर आहे. जेव्हा वाईट दिवस असतात तेव्हा कोणी नसतं. आणि आज मला देव मिळाला, मग आता सगळे लोक माझी वाट बघायला लागले. असंच असतं. हा एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतो, संघर्ष करतो, त्याला कोणी ओळखत नाही. गावातले म्हणतात एखादा विद्यार्थी लवकर लागत नाही गावामध्ये, लई त्रास असतो महाराज. एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षा देत असतो, रोज कुठेतरी अर्ज टाकत असतो, रोज कुठेतरी फॉर्म भरत असतो, लागत नाही. रात्रभर अभ्यास करतो, लोकांना ते दिसत नाही, त्यांनी संघर्ष केलेला दिसत नाही. तेव्हा कोणी त्याला म्हणत नाहीत. गावातली माणसं म्हणतात रिकामा फिरू नको रे, काहीतरी बघ, काहीतरी कामाधंद्याचं बघ. त्याला काय माहिती, रात्र तो जागतोय, अभ्यास करतोय, कुठेतरी लागलो पाहिजे, धडपतोय. घरातले सुद्धा, घरातल्यांना माहीत असतं पोरगा काय, पण बाहेरचे लोक नीट बोलत नाहीत.
पोराला काहीतरी काम धंदा टाकून द्या, पोरगा कुठेतरी असं रिकामं फिरतंय. तेव्हा ते पोराला वाईट वाटतं, माझा अभ्यास यांना काय माहिती आहे, रोज फॉर्म भरतोय आणि या काळामध्ये नोकरी मिळणं सोपं आहे का? त्याला वाईट वाटतं त्याला सुद्धा. गावातले नीट बोलत नाहीत, सैराट होऊन फिरायला लागला म्हणतात. पण ज्या दिवशी त्याला कोणती तरी नोकरी लागल, तो कुठेतरी चिटकल, मग त्याच गावातले लोक त्या तो पोरगा आमचा कसा जवळचा लागतो, तो माझा पुतण्या आहे बरं का. हा कोण? हा तर PSI झालेला माझा पुतण्या आहे, पुतण्या. हा खूप चांगला होता हो, खूप त्याने आता लागल्यावर आणि लागण्याच्या अगोदर सैराट होऊन फिरतोय. हे असेच असतात. दिवस बदलले की माणसं आहे ना, माणसं कधी पाऊल तर दुसरीकडे टाकतील काही सांगता येत नाही. माणसं लय हुशार असतात. ध्रुवाला सुद्धा तसंच केलं. उत्तानपात सुरूची अगोदर पुढे माझा ध्रुव आहे, माझा ध्रुव आहे, माझा ध्रुव आहे, आणि मांडीवर बसला होता सुरुचीनेच फेकून दिलं होतं. असंच आहे, हे जगाची रीत आहे. ये जगत बडा दुःखदाई, राजेश्वरानंदजी म्हणतात, ये जगत बडा दुःखदाई, सुख की आस तजो मेरे भाई. लोकांचा नीती आहे, लोकांचे वागणं तसं आहे. ज्या दिवशी तुम्ही चांगले व्हाल त्या दिवशी लोक म्हणतात हा माझा पाहुणा आहे, हा माझा सोयरा आहे बरं का, हा माझा जवळून लागतो, हा आम्ही दोघं लई जवळचे आहेत, लई जवळचे. आणि जेव्हा वाईट दिवस होते तेव्हा यानेच पहिलं सोडलेलं असतं आपल्याला. आणि असे लोक ओळखा जीवनामध्ये, जे दुःखाच्या दिवसात आपल्या सोबत नाहीत. एक सांगू, काही माणसाला कधीच विसरायचं नाही. एक, दुःखाच्या दिवसात ज्यांनी आपली साथ सोडली नाही त्यांना. दोन, दुःखाच्या दिवशी आपण दुःखात होतो आणि त्यांनी पळ काढला त्यांना. आणि तीन, ज्याने जाणून बजून तुम्हा आम्हाला दुःखात टाकलंय त्याला कधीच विसरायचं नाही. हे लक्षातच ठेवायचे. अडचणीत असताना ज्यांनी मदत केली त्यांना कधी विसरायचं नाही. अडचणीत ज्यांनी आपल्याकडून पळ काढलाय त्यांना कधी विसरायचं नाही. आणि ज्यांनी आपल्याला अडचणीत आणलंय त्याला कधी विसरायचं नाही. बरोबर डोक्यात ठेवायचे त्यांना. ध्रुवाने हसला, ध्रुव गेला, सुरुचीने पूजन केलं. कोणाकडेच गेला नाही ध्रुव, कोणाकडेच. सरळ गेला आणि सुनीती मातेच्या चरणावरती नतमस्तक झाला. का? ही माझी आई आहे. आणि मग उत्तानपादाने नारदाच्या सांगण्यावरून ध्रुवाला गादीवरती बसवलं. 36 वर्ष ध्रुवाने राज्य केलं. 36 वर्ष. त्याच्यानंतर गंधर्वासोबत युद्ध झालं. त्याच्यानंतर म्हणजे उत्तम मारला गंधर्वांनी आणि गंधर्वासोबत युद्ध झालं. 36 वर्ष राज्य केल्यानंतर ध्रुवाला आढळपद प्राप्त झालं. नेण्याकरता यम आला. यमाचे दूत सांगितलं मी येणार, तुमच्यासोबत येणार नाही. यमाच्या माथ्यावरती पाय देऊन ध्रुव आढळपदी जाऊन विराजमान झाला. आढळपदी जाऊन यमाच्या माथ्यावरती. आणि मग भक्ताला काळ काही करू शकत नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. पाय देऊन ध्रुव बरी गेले, निघून गेले ध्रुववर. आपण इथं जेवढे बसलोय ते सगळे काळाच्या ताब्यात आहेत आणि संतांच्या ताब्यामध्ये काळ आहे. कळतं का माझं बोलणं? साधूच्या ताब्यात काळ आहे. एका शाळेच्या बाहेरून काही पोलीस चोराला घेऊन चालले होते. चोराला, हा, 2 पोलीस पुढे 2 पोलीस मागे, मधात कोण होता? चोर. विद्यार्थ्यांनी विचारलं गुरुजींना, गुरुजी कोण आहे ते? पोलीस पुढे 2 पोलीस मागे, कोण आहे ते? ते म्हणते तो चोर आहे. चोर कोण आहे? चोर आहे, घेऊन चाललेत. पोरांच्या डोक्यात पक्क बसलं. आणि काही 1 महिना आतमध्ये गेला आणि काही दिवसानंतर त्या शाळेमध्ये मंत्री आला. मंत्री. आणि त्या मंत्र्याच्याही मागे पोलीस होते. मंत्र्याच्या पुढे मागे पोलीस होते. पोरांनी विचार केला, महिन्यापूर्वी पोलीस होते, 2 पुढे 2 मागे, मधात एक होता, तो चोर होता. ते धावत धावत पोरं गेले. म्हटले गुरुजी मोठा चोर आलाय, मोठा चोर. काय आलाय? मोठा चोर आलाय, मोठा चोर आपल्या शाळेत. गुरुजी धावत आले, पाहिजे तो मंत्री होता. ते म्हटले पोरो चोर नाही, ते मंत्री आहेत. तुम्हीच म्हटलं ना ज्याच्यासोबत पोलीस असतात तो कोण असतो? चोर असतो. नाही, तसं नाही. ते अगोदरचा जे पोलीस होते ना त्यांच्या ताब्यामध्ये चोर होता. आणि हा जो मंत्री आहे की नाही, हा पोलिसांच्या ताब्यात नाही, पोलीस याच्या ताब्यात आहे. तसं आहे.
काळाच्या ताब्यात आपण आहेत, म्हणजे आपण चोर आहेत आणि संत मंत्री आहेत. मंत्र्याच्या ताब्यात पोलीस काळ असतो. ध्रुव निघून गेली अशी दिव्य कथा परीक्षितीला सांगितली, ध्रुवाची सांगितली. त्याच्यानंतर ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला, मोठा ऋषी होता. त्याच्या पोटी वेन नावाची एक संतती जन्माला आली, हा दुष्ट होती. मग वेन त्याची राक्षसी वृत्ती होती, संतांना त्रास द्यायचा, संतांना पालखी करण्याकरता लावले. असं नाही ते करायला लागला, अभिचारी वागायला लागला. संतांनी सप्तऋषीने हुंकार भरला आणि मरून पडला. मग आता राजाच उरला नाही म्हणून पृथ्वी स्वैराचार करायला लागली, स्वैर वागायला लागली पृथ्वीत लोक. म्हणून त्याच्या बाहूचं मंथन केलं आणि तिथून एक भगवंताचा अवतार प्रगट झाला, पृथु भगवान की. पृथू नावाचा राजा जन्माला आला आणि या पृथू नावाच्या राजाने पृथ्वीचं दोहन केलं. काय केलं? या धरतीचं दोहन केलं. मोठे मोठे औषधी, मोठ्या संपदा केल्या आणि म्हणून धरतीचं नाव काय पडलं? पृथूच्या नावाने पृथ्वी असं नाव पडलं. पृथ्वी असं नाव पडलं. अशी दिव्य कथा सांगितली. त्याच्यानंतर पुढे कथा येते, ते जड भरताची कथा येते. उत्तानपादाच्या वंशाचं वर्णन केलं आणि मग आता शुकाचार्य राजा परीक्षिती म्हणतायत की त्यांचा जो भाऊ आहे प्रियव्रत, त्याच्या राज्याचं काय वर्णन आहे सांगितलं. त्याही प्रियव्रत मोठा सात्विक राजा होता. प्रियव्रताच्या पोटी खूप मोठी मोठी संतती जन्माला आली आणि त्याच याच्यामध्ये एक ऋषभदेव नावाचा भगवंताचा अवतार झालेला आहे. ऋषभदेव भगवान की. जे ऋषभदेव नावाचे भगवंत अवताराला आले, त्या ऋषभदेव भगवंताला 100 मुलं, 100 मुलं होते ऋषभदेव भगवंताला. ऋषभदेव म्हणजे जैन धर्मामध्ये जे 24 तीर्थंकर आहेत त्याच्यातले पहिले तीर्थंकर ऋषभदेव आहेत. ऋषभदेव पहिले तीर्थंकर आहेत. शंभर मुलं होते, त्याच्यातले 81 मुलं कर्मकांडी झाले. 9 मुलं नवयोगेश्वर म्हणजे नवनारायण झाले. ते काय झाले? आणि जे 10 होते उरलेले ते जडभरत, त्याच्यातला भरत सगळ्यात मोठा होता. त्याला राज्य देऊन टाकलं ऋषभदेवाने आणि ते जंगलामध्ये निघून गेले. भरताने भरपूर राज्य केलं आणि भरताने राज्य केलं. ते शेवटी विचार केला की या राज्यामध्ये काही पडलं नाही. सगळं संपदा, सगळी ऐश्वर्य सोडून भरत तिकडे नेपाळमध्ये गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन भगवंताचं ध्यान करायला लागला, भगवंताचं नामस्मरण करायला लागला. एक दिवशी सकाळी उठून नदीमध्ये स्नान करत असताना, आचमन करत असताना कुठून तरी एक वरून हरणाचं पिलू धावत आलं आणि त्याच्या बोंजळीमध्ये सापडलं. टाकून देण्याचा विचार केला, पण हरीण टकामका पाहायला लागलं आणि मग विचार केला याला आपण पाळलं पाहिजे, पोषण केलं पाहिजे. कुटीमध्ये आणलं आणि त्याचं लालन पालन करायला लागला भरत. आणि हरी जोडण्याकरता आलेला भरत हरणाच्या नादाला लागला. हरणाच्या नादाला सर्व सोडून तो हरणाच्या पिल्याची सेवा करायला लागला. सर्व सोडून सगळं विसरला, हरणाच्या पिल्याची सेवा करायला लागला. त्याच्यामध्येच गुंतून राहिला. हरणाला चारा काय आणतो, हरणाला पाणी काय आणतो भरत. भगवंताचं नामस्मरण मागे पडलं. चारा पाणी करण्यामध्ये गुंग होऊन गेला. जंगलामध्ये जावं, मुसमुसीत हिरवं गवत आणावं, त्या हरणाला टाकावं, हरणाने खावं. हरणालाही त्याचा लळा लागला. खूप सेवा केली त्याने, खूप सेवा केली. भगवंताचं नामस्मरण बाजूला पडलं, त्याच्यावर प्रीती लागली त्याची. एके दिवशी जंगलामध्ये चारा आणण्याकरता गेला. त्या हरणाचं पेलू कुटेमध्ये ठेवतं आणि काही बाकीचा हरणाचा कळप त्या कुटेच्या भोवत्यानं त्या हरणाच्या पिल्यानं पाहिलं. हरणाच्या पिल्यानं पाहिलं आणि त्या हरणाच्या पिल्याने विचार केलं, अरे हरणाचा कळप आपल्यासारखा दिसतोय, ही आपलीच माणसं आहेत आणि आजपर्यंत जो आपल्यासोबत होता तो आपला नाही. ज्याने आपल्याला हिरवा चारा खाऊ घातलाय तो आपला नाही. ज्याने पाणी खाऊ घातलं तो आपला. ज्याने आपल्याला वाचवलंय तो आपला नाही. आणि त्या हरणाचं पिलू कसलाच विचार न करता त्या कळपामध्ये सामील झालं, निघून गेलं. जडभरत आला, चारा घेऊन पाहतोय तर पिलू हरणाचं कुटीमध्ये नाही. सगळीकडे शोधायला लागला, इकडे गेले तिकडे गेले, सगळीकडे शोधाशोध करायला लागला, कुठं सापडलं नाही. आणि मग हरणाच्या वियोगाने भरत रडायला लागला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी घाला तो घातला वासिनीने, घाला
जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. त्या हरणाचं चिंतन करायला लागला भरत. माझं हरण कुठं गेलं, माझं हरण कुठं गेलं. हरणाने कसलाच विचार केला नाही, हरण सोडून निघून गेलं. मी भरताचं सांगतोय कथा नाही, ही कथा आपण सर्व या ठिकाणी बसलेले भरत आहेत. भरत असे भरत बऱ्याच ठिकाणी आहेत. आपणही भरतच आहेत. ज्या हरणाच्या पिल्या करता भैया हॅलो, त्याला सांग त्याला. हॅलो, ते काय करत जा, ते बंद करत असताना फक्त सांगून बंद करत जा. हां, हे ते वस्तू डिलीट मारते. मग एकदा त्याच्यातलं सेटिंग डिलीट मारले की मग नंतर अवघड होतं ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. भरताची कथा नाही, ही कथा आपल्या सगळ्यांची कथा आहे. आपण ज्या हरणाच्या पिल्यांना मायबाप ज्या हरणाच्या पिल्याला लहानपणापासून जपतात, त्याला मोठं करतात, त्याला खाणं पिणं करतात, त्याला तळहाताप्रमाणे जपतात, फोडाप्रमाणे. आणि जेव्हा ते पिल्ली मोठे होतात तेव्हा मायबापाचा कसलाच विचार न करता मायबापाला सोडून खुशाल निघून जातात. मायबापाला एकटं टाकतात, मायबापाला वेगळं टाकतात आणि आपापला विचार करतात पिलं. त्या पिल्यामध्ये, त्या भरतामध्ये ती भरताची कथा आणि पिल्याची कथा काय सांगते हे सारांश तुम्हाला आम्हाला सांगते. भरत म्हणजे बाप आहे. बाप कसा लहानपणापासून त्या मुलांना, त्या मुलींना जपतो. माझ्या मुलाला हे आवडतं, कुठं बाजारला गेला तर मुलांकरता काहीतरी खाऊ घेऊन येतो. चारा घेऊन येणं म्हणजे काय, खाऊच घेऊन येणं नाही, खाऊ घेऊन येतो. माझ्या मुलीला हे आवडतं, माझ्या मुलीला ते आवडतं, म्हणून त्या मुली करता तो बाप नाही. ते काही बाजारातून गेल्यानंतर असं एकही दिवस नसते की मुलीला बापाने काहीतरी आणलेलं नाही. रोज आणतो, रोज. खूप जीव असतो मुलीवरती. पण जेव्हा या मुली मोठ्या होतात, कोणीतरी एखादा बाहेरचा कुठला तरी कळप दिसतो आणि मग त्या मुली बापाचा कसलाच विचार न करता त्या बाहेरच्यासोबत पळून जातात. बाप सुद्धा त्या भरतासारखा रडून आपला प्राण त्यागून देतो की नाही. कसलाच विचार करत नाही ती मुलगी. पण माझी विनंती आहे त्या मुलींना की ज्या मुलींना बाहेरच्या मुलास पुढे आपला बाप सुद्धा काय वाटत नाही, खुशाल पळून जातात. या कथेच्या माध्यमातून विनंती करतो, ताईंनो, तुमच्या जीवनामध्ये काही कशी वेळ येऊ द्या, पण जो बाप तुमच्यावरती अंतःकरणापासून प्रेम करतो, कारण बापाचं मुलीवरती खूप प्रेम असतं. राणीसारखं राहावं असं बापाला वाटतं. माझ्या मुलीने राणीसारखं तिळतिळ तुटतो बाप मुली करता. पण ती मुलगी जेव्हा त्या हरणाच्या पिल्यासारखे कसलाच बापाचा विचार न करता पळून जाते, तेव्हा तो बाप, त्या बापाचं अर्ध आयुष्य कमी होतं. आणि बाप झुरून मनातल्या मनात झुरून का, कारण माझी मुलगी पळून गेली आहे. गावातले लोक मला काय म्हणतील, भावकीचे लोक मला काय म्हणतील. लोक म्हणतील, अरे हा काय तोंडवर करून चालतो, याची मुलगी पळून गेली. आणि मग तो बाप मात्र आतमध्ये झुरून त्याचा अर्ध आयुष्य कमी पडतो, त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडतो आणि तो बाप लवकर श्वास सोडून देतो, लवकर. पळून जाण्याच्या अगोदर नक्की आपल्या आई वडिलांचा विचार करा. कारण मायबाप हे आपलेच असतात, त्यांना कधी आपलं चांगलं व्हावं वाटतं. 2 दिवसाकरता बाहेरचे लोक चांगले वाटतात, पण ते सदैव चांगले नसतात. आणि आजपर्यंत ज्या मायबापाचं, ज्या मुलांनी, ज्या मुलींनी मन तोडलंय, ऐकलं नाही, त्यांना मायबाप शत्रू वाटले, त्या मुलाचंही चांगलं झालं नाही आणि त्या मुलीचं सुद्धा चांगलं झालं नाही. जगात असे कोणतेच मायबाप नाहीत की ज्यांना आपल्या मुला मुलीचं वाईट व्हावं वाटतं. कोणत्या बापाला वाटतं की माझी मुलगी मी दारुड्याला द्यावी, वाटत नाही. कोणत्या बापाला वाटतं की माझ्या मुलीचा छळ झाला पाहिजे, वाटत नाही. जपतो बाप मुलीला, पण त्या मुलीला जेव्हा बापाचं मनच कळत नसेल, विचार करा, आपापला बाप आपल्या डोळ्यासमोर आणा. ताईंनो, दादांनो, आपला बाप डोळ्यासमोर आणा. आपला बाप आपल्याकरता किती झिजतो,
किती कष्ट करतो. उन्हाची तमा नाही ना पावसाची तमा नाही. दिवसभर कुठेतरी काम करतो, पैसे जमवतो, आपल्याकरता तिळतिळ तुटतो. स्वतः करता जगत नाही तो केवळ आणि केवळ आपल्या मुलांकरता जगतो. तुम्ही कोणतेही छंद करा त्यांच्याकडे, कधी नाही म्हणत नाही. तुम्ही कपडे मागा, 2000 ड्रेस घेतल्याशिवाय राहणार नाही. मुलीने काही मागावं, काही करेल तिकडे, जीवाचं रान करेल, पण तुम्हाला देईल महाराज. पण तोच बाप आपल्या अंगावरची फाटकी बन्यान सुद्धा बदलत नाही, तसे ठिगळ पडलेली बन्यान घालल तो. माझी मुलगी चांगली दिसली पाहिजे असं वाटतं. बापाच्या पायात तुटलेली चप्पल, त्या तुटलेल्या चप्पलीचा पन्ना तो खिळे मारून वापरतो. तो खिळा बापाच्या पायाला टोचत असतो, खालून रक्त निघत असतं, पण बाप चप्पल बदलत नाही. दुसरी का? तो खिळा टोचलेला मंजूर आहे त्याला, पण चप्पल बदलणार नाही. कारण तेच पैसे जमून कुठेतरी माझ्या मुलीला कामाला येतील, लग्नाला कामाला येतील माझ्या मुलीच्या. मला माझ्या मुलीचं कन्यादान करायचंय. पण जेव्हा ती मुलगी कसलाच विचार न करता त्या हरणाच्या पिल्यासारखं सोडून निघून जाते, त्या दिवशी बाप कोसळतो. त्याला आबाळ फाटल्यासारखं होतं, त्याला कोणी राहत नाही. कोण म्हणतं बापाला रडू येत नाही? बाप ढसाढसा रडतो. ज्या दिवशी मुलीला पाठवतो की नाही, समोर रडत नाही, पण कुठेतरी आडोशाला जाऊन, कुठेतरी मंडपाच्या बाजूला जाऊन बाप डोळ्याला दस्ती लावून रडतो. फक्त एक आहे, बापाचे अश्रू कोणाला दिसत नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना, आपल्या बापाचं मन ओळखा. आपल्या बापांना भरतासारखं जपा. भरतासारखी अवस्था बापाची होऊ नये. त्याने आपला मरतेपणी मायबापाला दुःख देऊन आपण सुखी होऊ शकत नाही महाराज. आणि म्हणून एका कवीने खूप गोड सांगितले, बापाने आपल्याकरता काय कष्ट केले. बाप कष्टाचा कावाडी, ऊस रानात तोडतो या, भाकर पोराला ठेवून कांड ऊसाच चाखतो या. आमचं दुःख न खुपन पाणी डोळ्यात आणायचा. आला आपला आपला बाप डोळ्यासमोर आला. आमचं दुःख न खुपन पाणी डोळ्यात आणायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. जत्रा आली या गावाची, बाप नांदेडा जायाचा. उधार पाधार कपडे पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेठत नव्हती, वीस दिवस घरात. पायली भरदाण्यासाठी
आठवा जुना काळ, आठवा बापाने आपल्याला कसं सांभाळले. बाप गावात फिरत, कोणातरी सावकाराकडे जावं, काहीतरी झिजवावं, माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे. किती डोनेशन असू द्या, बाप सावकाराचे दरवाजे झिजवल, पण पोराला नोकरीला डोनेशन भरल्याशिवाय राहणार. असा कनवाळू बाप जग सोडून या गेला. वाबळे कवीचा जीव वनवासी झाला. वाबळे कवीचा जीव वनवासी झाला. वाबळे कवीचा जीव वनवासी